ऐतिहासिक वारसा स्थळांबाबत केंद्रीय पुरातत्व विभागाने एक मोठा निर्णय घेतलाय। ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून अडॉप्ट अ हेरिटेज ही योजना राबवण्यात येणार आहे। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। देशातील ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाने मोठा निर्णय घेतलाय। पुण्याच्या शनिवार वाड्यासह जिल्ह्यातील 5 ऐतिहासिक वारसा स्थळे आता दत्तक घेता येणार आहे। देशातील ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून अडॉप्ट अ हेरिटेज ही योजना राबवण्यात येते। दरम्यान पुणे जिल्ह्यातील कोणती 5 वारसा स्थळे दत्तक घेतली जाणार आहेत त्यावर एक नजर टाकूया। शनिवार वाडा। पुण्यातील शनिवार वाडा ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तू आहे। 18व्या शतकामध्ये हा वाडा पेशवे यांचं निवासस्थान आणि कार्यालय होतं। भारत सरकारने शनिवार वाड्याला 17 जून 1991 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं होतं। आगा खान पॅलेस। आगा खान पॅलेसची बांधणी 1992 मध्ये सुलतान मोहम्मद शाहनी केली होती। 1942 ते 1944 च्या काळात महात्मा गांधीजी या पॅलेसमध्ये वास्तव्याला होते। आगा खान पॅलेसमध्ये कस्तुरबा गांधी आणि महात्मा गांधींच्या वस्तू आणि छायाचित्र ठेवलेली आहेत। पाताळेश्वर लेणीला पांचालेश्वर मंदिर किंवा भांबरुडे पांडव गुंफा मंदिर असंही संबोधलं जातं। शिवाला समर्पित हे एक उल्लेखनीय गोलाकार नंदी मंडप आहे। लोहगड। 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी परिसर जिंकून घेतला होता। त्याचवेळी लोहगड विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला। 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन केला होता। त्यानंतर 13 मे 1670 मध्ये मराठ्यांनी पुन्हा एकदा हा किल्ला जिंकून घेतला। कार्ला लेणी आणि भाजे लेणी। लोणावळ्याजवळील कार्ल्यातील प्राचीन बौद्ध भारतीय दगड लेण्यांचं एक संकुल आहे। भाजा लेणी, पाटण बौद्ध लेणी, बेडसे लेणी आणि नाशिक लेणी या परिसरातील इतर लेणी आहेत। एकीकडे राज्यातील 5 ऐतिहासिक वारसा स्थळांना दत्तक घेता येणार आहे, तर दुसरीकडे दिल्लीतील सेंट्रल विस्टाप्रमाणेच राज्यात देखील महाविस्टा प्रकल्प राबवण्यात येणार आहे। अंतरिम अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या घोषणेनुसार संपूर्ण विधान भवन परिसराचा देखील पुनर्विकास करण्यात येणार आहे। दरम्यान या महाविस्टा प्रकल्पाअंतर्गत कोणत्या इमारतींचा पुनर्विकास होणार आहे ते देखील पाहूया। मंत्रालयाची मुख्य इमारत, विस्तारित इमारत, आकाशवाणी आमदार निवास, प्रशासकीय इमारत, मंत्र्यांचे बंगले, महात्मा गांधी गार्डन, शासकीय निवासस्थानं। शासकीय इमारतींचा कायापालट करण्यासाठी सरकारनं पावलं उचलायला आता सुरुवात केली आहे। मंत्रालयाचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकारनं 5 ऑगस्टला निविदा काढल्या आणि येत्या काळात विधान भवनासाठी सुद्धा निविदा काढण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।